आणखीन एक महत्त्वाची बातमी, फडणवीसांची बांगलादेश घुसखोरांवरची कारवाई सुरूच आहे। मुंबईतून 250हून अधिक बांगलादेशींची हकालपट्टी करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशींची घुसखोरी झाल्याचं उघड झालं। या विरोधामध्ये महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष किरीट सोमय्या सक्रिय झालेत। त्यांनी बांगलादेशी घुसखोरींच्या विरोधामध्ये कारवाई सुरूच राहील असं म्हटलंय। जे महाराष्ट्रात विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालेला आहे, त्यातलं काही थोडासा अंश नागपूर येथेही झालेला दिसतोय। त्या संबंधात दोन्ही संस्था, जिल्हाधिकारी, महापालिका एकत्रित बसून कोणी फसवून सर्टिफिकेट नेले आहेत त्याचा स्टडी करतायत। 15 दिवसात ज्यांनी प्रशासनाला फसवून खोट्या रीतीने सर्टिफिकेट नेले आहेत त्या संबंधी गुन्हा दाखल होणार।